5वी ते 9वी सोडा, 5वी पेक्षाही जुन्या क्लासमधल्या कन्सेप्ट वापरणार आहोत. याच्यापेक्षा हॉट जास्त काय नाही, एकदम गार मामला आहे. 4 धडे, 4 पैकी 2 धड्यातच 50%च्या वर आपण पास होऊन जातोय. पण आपल्याला एवढा छोटा विचार नाही करायचा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटीचे कन्सेप्ट आणि काही एक्झाम्पल बघितल्या. आज आपण प्रोबॅबिलिटीचे हॉट्स क्वेश्चन बघणार आहोत. आणि हॉट्समध्ये मी पहिले 2 MCQ घेतलेले आहेत. तुम्ही असं सर MCQ आणि हॉट्स, तर विषय एवढाच आहे की कन्सेप्ट काय थोडासा क्वेश्चनमध्ये ट्विस्ट असला तर तो MCQ असो किंवा काय, त्यातून आपल्याला जर नवीन एक्स्ट्रा काय येत असेल तर आपण त्याला थोडासा हॉट्स कन्सिडर करूयात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, याच्यापेक्षा हॉट जास्त काय नाही, एकदम गार मामला आहे. ठीक आहे, त्यामुळं मला थोडंसं वेगळं वाटलं म्हणून घेतोय. विच नंबर कांट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2/3, 1.5, 15%, 0.7. तर हा हॉट काय आहे? कारण ह्याच्यात 10वीची प्रोबॅबिलिटीच्या कन्सेप्टला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ह्याच्यात इम्पॉर्टन्स आहे तुम्ही 5वी ते 9वीपर्यंत काय शिकले त्याला. ठीक आहे, तर ते आपण कसं ते बघूयात. प्रोबॅबिलिटी काय असते? प्रोबॅबिलिटी हा फ्रॅक्शन आहे, बरोबर. प्रोबॅबिलिटी इज अ फ्रॅक्शन. मग हे सगळे जर आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिले तर ते काय येऊ शकतात? A 2/3 आहे, ओके. B 1.5 फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिणं, ही जी 5वीतली कन्सेप्ट आहे त्यांनी हा क्वेश्चन हॉट केला आहे. ती 15/10 फिनिश. तिसरा 15% फ्रॅक्शनमध्ये आपण लिहितो 15/100, बरोबर. चौथा 0.7 फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिलात तर तो येईल 7/10, बरोबर. The probability of any event is equal to number of sample points in that event upon number of sample points in sample space. आणि हे याचा सबसेट असतात. इव्हेंटमधले जे एलिमेंट आहेत ते सॅम्पल स्पेसमधून आपण निवडलेले असतात. त्यामुळे हे एलिमेंट कधी याच्यापेक्षा जास्त असू शकतात का? नाही, कधीच नाही. म्हणजे प्रोबॅबिलिटीचा जो फ्रॅक्शन असतो त्याच्यामध्ये कायम न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर असतो. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इज ऑलवेज लेस दॅन नंबर ऑफ एलिमेंट्स इन S. मग ह्याच्यामध्ये विच नंबर कांट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी, याच्यापैकी कोणता नंबर प्रोबॅबिलिटी नाही आहे? ज्याच्यामध्ये न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर असेल तो प्रोबॅबिलिटी नाही आहे, म्हणजे तो हा नंबर आहे. जर टोटल सॅम्पल पॉईंट 10 असतील तर इव्हेंटमध्ये 15 येणं शक्य नाही, म्हणजे ते अनबायस्ड रिझल्ट असणार आहे. सो द आन्सर इज B. क्लिअर? ओके, दुसरा क्वेश्चन. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इज इक्वल टू 2. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A इज इक्वल टू 1/5. देन फाइंड नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू हाऊ मच. काय करायचं? काय नाही. प्रोबॅबिलिटीचा एक फॉर्म्युला असतो. फॉर्म्युल्यामध्ये 3 व्हॅल्यू आहेत, 3 पैकी 2 दिल्यात, तिसरी सोडवाय, फाइंड आउट करायचे. असा सिंपल विचार केला तर हे गणित सुटून जाते. प्लस आपल्या जुन्या कन्सेप्ट मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. ओके, सो दॅट मेक्स इट हॉट. म्हणजे थोडीशी फोडणी त्याच्यामुळे लागते. तर पहिला आपण प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला लिहूया. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट A अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. राईट? क्लिअर गाईज? मग त्याच्यात आता समजा आपण व्हॅल्यू रिप्लेस केल्या, तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A काय आहे? 1/5 इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरचा अर्थ काय होतो? न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. न्यूमरेटर काय आपला? नंबर ऑफ एलिमेंट्स इन A दिलेला आहे 2, आणि डिनॉमिनेटर काय आहे? नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल पॉईंट, जो आपल्याला शोधायचा आहे. राईट? सो देअरफॉर आपोआप याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल येतं 1 इंटू S. 1 इंटू S इज इक्वल टू 1 इंटू नंबर ऑफ S. 2 इंटू 5 इज इक्वल टू 10. क्लिअर? सो आपला आन्सर आहे 10. 10 नसतं लिहायचं, बोर्डमध्ये आपल्याला जो ऑप्शन आहे तो लिहायचा असतो MCQ मध्ये. सो आन्सर इज A. तर हे तुम्हाला सोपे वाटले, पुढचे पण सोपे वाटतील याची मला खात्री आहे. पण व्हिडिओमध्ये स्किप करू नका, आपण थोडी त्याची लेवल वाढवत नेणार आहोत. क्वेश्चन असा आहे की बास्केटबॉल प्लेयर्स जॉन अब्राहम,
Wasim Akram and Akash Chopra were practicing the ball drop in the basket. The probability of success for John Abraham, Wasim Akram and Akash Chopra are, त्यांनी किती कशी केली? 4/5 पहिल्याची प्रोबॅबिलिटी आहे, दुसऱ्याचे 0.83 आणि तिसऱ्याचे 58%. ठीक आहे, तिघांची 3 प्रोबॅबिलिटी 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिली, त्याच्यामुळे मी त्याला हॉट्स म्हणतोय, बाकी काही नाही. आणि तो दर ॲक्च्युली हा शब्दच आपण काढू नका, हॉट स्पीड्स असं काही नसते, ह्या धाड्यासारखा गार धाडाच नाही कुठला. रिस्पेक्टिव्हली हू हॅड ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, या तिघांपैकी कुणाला जास्त सक्सेस मिळाले. परत प्रोबॅबिलिटी हा काय असतो? फ्रॅक्शन असतो. जे फ्रॅक्शनमध्ये नाही त्यांना फ्रॅक्शनमध्ये लिहूयात, बरोबर. आणि मग त्यांचं कंपॅरिझन करूयात. सगळे एका लेवलला आले तर कंपॅरिझन, एक फ्रॅक्शन, एक डेसिमल, एक पर्सेंटेज, दॅट इज नॉट फेअर टू कम्पेअर. तर जॉन्स प्रोबॅबिलिटी किती आहे? 4/5. प्रोबॅबिलिटी ऑफ वसीम किती आहे? 0.83. सो दॅट इज इक्वल्स टू 83/100 फ्रॅक्शन फॉर्ममध्ये. प्रोबॅबिलिटी ऑफ तिसरा कोण आहे? जॉन, वसीम आणि आकाश. आकाशची किती प्रोबॅबिलिटी आहे? 58%, म्हणजेच 58/100. चला आता सगळे फ्रॅक्शन झाले, 4/5, 83/100, 58/100. पण फ्रॅक्शन कम्पॅरिझनसाठी डिनॉमिनेटर सेम आहे, याचा 5 आहे, तो 100मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, तो कन्वर्ट करूयात. सो प्रोबॅबिलिटी ऑफ जॉन इज इक्वल टू 4/5, दॅट इज इक्वल्स टू 4/5 मल्टिप्लाइड बाय 20/20. का? कारण डिनॉमिनेटर 100 करायचा. सो दॅट इज इक्वल्स टू 80/100. आता एकाची 83/100 आहे, एक 58/100 आहे आणि एक 80/100 आहे. कोण आहे ग्रेटेस्ट? 83. कोण? वसीम भाई. ओके. सो प्रोबॅबिलिटी ऑफ हू हॅड ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, फक्त प्रश्नाचं उत्तर लिहायचं, वसीम हॅड ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ॲज सिम्पल ॲज इट इज. क्लिअर गाईज? लिहून घ्या, समजून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. लाईक महत्त्वाचं आहे, तुम्हाला आवडलं तर यूट्यूबला आवडतं आहे, ते दुसऱ्यांना रिकमेंड करतं आहे. सो प्लीज लाईक करा, फक्त बघून पुढं जाऊ नका. ओके. तोपर्यंत मी तिसरा क्वेश्चन लिहितो. 6 फेसेस ऑफ अ डाय आर ॲज शोन बिलो. डायचे 6 फेसेस, 1 2 3 4 5 6, आणि त्याच्यात ABCDE परत ए दिला आहे. नॉर्मली आपल्याला सवय काय असते, प्रत्येक फेसवर वेगवेगळं लेटर किंवा नंबर बघायची, पण इथं एक लेटर किंवा नंबर जो आहे तो रिऑकर झाला आहे, परत आला आहे. ओके. इफ द डाय इज रॉल्ड वन्स फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ. मग प्रोबॅबिलिटी आता फाइंड आउट करायची आहे. फ्रॅक्शन ए अपियर्स ऑन द अप्पर पेस, डी अपियर्स ऑन द अप्पर पेस. फ्रॅक्शनसाठी आपल्याला लागतं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट. चला, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपण म्हणूयात, दॅट इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, दॅट इज इक्वल्स टू ए. आता हा जो डाय कमी एलिमेंट आहे, हेच सगळे त्याचे सॅम्पल स्पेस असणार आहेत, हाच सॅम्पल स्पेस असू शकतो. मग ही जी कंडिशन आहे, ए अपियर्स ऑन द अप्पर फेस, ही सॅटिस्फाय करणार आहे. किती एलिमेंट आहे याच्यात? ए आणि ए 2 एलिमेंट आहेत, त्यामुळं हे सॅम्पल पॉईंट किती झाले? 2, आणि टोटल किती आहेत? 6. सो 2/6 दॅट इज इक्वल्स टू 1/3. काय होतं, बऱ्याच मुलांचा असा गैरसमज असतो की एका याला एकच चान्स द्यायचा, त्यामुळे इथं ए जरी दोनदा आला तरी मुलं तिथं तो एकदाच लिहितात 1/6, आणि ते मग उत्तर चुकतं, हातचे मार्क्स जातात, जे आपल्याला जाऊन द्यायचे नाही. याच्या आधीच्या व्हिडिओत आपण वेगवेगळ्या याच्यात सॅम्पल पॉईंट लिहिलं आहे, बघितलं आहे काही गोष्टी कशा रिपीट होत असतात. क्लिअर गाईज? मग आता दुसरी, ओके, ही प्रोबॅबिलिटी झाली, संपली. काय म्हणलं नाही, पर्सेंटेज काढा, कशाला उगाच. डी अपियर्स ऑन द अप्पर फेस, सो त्याला म्हणूयात आपण प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन डी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस, दॅट इज इक्वल्स टू डी किती वेळा येतोय? एकदा. फिनिश. सोपं आहे. तर हॉट म्हणून याच्याकडे मी बघत नाही, वेगळे क्वेश्चन थोडेसे आउट ऑफ द बॉक्स.
लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे धड्यांमधले सगळे पॉईंट, सगळ्या टाईपचे सगळे पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. या धड्यांना अजिबात ॲव्हरेज कुणीच म्हणायचं नाही की यातले काही टॉपिक्स हॉट असतात. तुम्हाला जर त्यातले काही क्वेश्चन अवघड वाटत असतील तर आपल्या फेसबुक पेजवर तुम्ही ते क्वेश्चन टाका, मी ते तुम्हाला तिथं सोडून देईन. पण ह्या 2 धड्यातला एकही क्वेश्चन अवघड आहे म्हणून स्किप करू नका. ह्या 2 धड्यावर जेवढे मार्क्स आहेत तेवढे सगळे आपल्याला ॲज इट इज मिळवायचे आहेत. क्लिअर? 4 धडे, 4 पैकी 2 धड्यातच 50%च्या वर आपण पास होऊन जातोय. पण आपल्याला एवढा छोटा विचार नाही करायचा. ठीक आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की तो क्वेश्चन समजणे. तर पहिला आपण तो समजून घेऊयात. क्वेश्चन असा आहे, लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँग्युलर गार्डन आर 77 मीटर अँड 50 मीटर. हे समजा रेक्टँग्युलर गार्डन आहे, त्याची लेंथ 77 मीटर आणि ब्रेड्थ 50 मीटर आहे. देअर इज अ सर्क्युलर लेक इन द गार्डन हॅविंग डायमीटर 14 मीटर. ह्याच्या आतमध्ये एक सर्क्युलर लेक आहे, एक तळ आहे, त्याचं डायमीटर 14 मीटर आहे. 14 मीटर व्यासाचं एक तळ आहे, 14 मीटर डायमीटरचं एक तळ आहे. ओके. ड्यू टू विंड अ टॉवेल फ्रॉम अ टेरेस ऑन अ नियर बाय बिल्डिंग फेल इन टू द गार्डन. याच्या शेजारी एक बिल्डिंग आहे समजा, त्या बिल्डिंगमधून याच्यावर या गार्डनमध्ये एक टॉवेल पडला आहे. तर तो टॉवेल कुठेही पडेल, इथं 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 विहिरीत, कुठेही तो टॉवेल पडू शकतो. बरोबर? सो ड्यू टू विंड अ टॉवेल फ्रॉम अ टेरेस ऑन अ नियर बाय बिल्डिंग फेल इन टू द गार्डन. वाऱ्यामुळे एक टॉवेल त्या गार्डनमध्ये, पार्कमध्ये, त्या बागेमध्ये येऊन पडला आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट इट फेल इन द लेक. तर तो टॉवेल ह्या तळ्यात पडेल ह्याची प्रोबॅबिलिटी किती ते शोधा. प्रश्न कळला? ओके. आता उत्तर पण समजून घ्या, एकदम सोपं आहे. टॉवेल पडणार कुठं? या अख्ख्या रेक्टँगलमध्ये पडणार, अख्ख्या गार्डनमध्ये पडणार. म्हणजे तो मोठा स्पेस आहे आणि त्याच्या आतमध्ये फक्त ह्याच्यात पडण्याचे किती चान्सेस आहे, म्हणजे ही त्याच्या आतमधली एक छोटीशी इव्हेंट आहे. म्हणजे हा जो मोठा स्पेस आहे, हा जो गार्डनचा एरिया आहे, तो होईल आपला सॅम्पल स्पेस आणि त्याच्या आतमधली हे जे तळ आहे त्याचा जो एरिया आहे ती होईल आपली इव्हेंट. फिनिश. आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची म्हणजे ह्याचा एरिया डिवायडेड बाय ह्याचा एरिया. तर लिहूयात की सपोज गिवन प्रोबॅबिलिटी, गिवन इव्हेंट इज A. Therefore, probability of event A is equal to area of lake upon area of garden. परत लक्षात घ्या, आपण प्रोबॅबिलिटी काढताना काय करतो, एक मोठा सॅम्पल स्पेस असतो, त्याच्या आतमध्ये एक छोटीशी इव्हेंट असते. ॲज सिम्पल ॲज इट इज. सो एरिया ऑफ लेक अपॉन एरिया ऑफ गार्डन. एरिया ऑफ लेक अपॉन एरिया ऑफ गार्डन. लेक काय आहे? सर्कल आहे. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला लिहूयात. सो दॅट इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर अपॉन एरिया ऑफ गार्डन. गार्डन काय? रेक्टँगल. लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. रिप्लेस द व्हॅल्यूज. पाय इज 22/7 मल्टिप्लाइड बाय ह्याचं डायमीटर किती आहे? 14. म्हणजे रेडियस किती असणार? 7. सो 22/7 मल्टिप्लाइड बाय 7 स्क्वेअर म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 7. हा झाला न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. लेंथ किती आहे? 77. ब्रेड्थ 50. सो 77 मल्टिप्लाइड बाय 50. लेट्स एन्जॉय द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. हा 7 आणि हा 7 कट झाला न्यूमरेटरमधून, म्हणजे न्यूमरेटरमध्ये राहिला 22 × 7. डिनॉमिनेटरमध्ये 77 × 50. आता परत हे दोन 7ने डिव्हिजिबल आहेत, म्हणजे इथे येईल 7 × 7, इथे येईल 11 × 7 77. म्हणजेच 22 × 1 अपॉन 11 × 50. परत 11ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. 11 × 2 = 22 अपॉन 11 × 11. सो 2/50 दॅट इज इक्वल्स टू 1/25. फिनिश. ॲन्सर खूपच सोपं होतं जर प्रश्न कळला असेल तर. मुलांनो, काही धडे असे असतात की ज्यांच्यामध्ये ना क्वेश्चन हे ॲन्सरपेक्षा सोपे असतात आणि प्रोबॅबिलिटी हा तर 100% असा धडा आहे की ज्याच्यात क्वेश्चन थोडाफार 19-20 असतो पण ॲन्सर एकदम सरळ असतं. तर हा पुढचा क्वेश्चन पण त्याच कॅटेगरीतला आहे. तुम्हाला क्वेश्चन समजून घेणं महत्त्वाचं आहे. एकदा एक क्वेश्चन कळला
तर तुम्ही म्हणाल याच्या इतकं सोपं आन्सर नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हा हॉट्स कॅटेगरीत का आला आहे? कारण यावेळेस आपण 5वी ते 9वी सोडा, 5वीपेक्षाही जुन्या क्लासमधल्या कन्सेप्ट वापरणार आहोत. कसं ते बघूयात. पहिलं क्वेश्चन समजून घेऊ. क्वेश्चन असा आहे, अ बॅग कंटेन्स 50 बॉल्स. एका बॅगमध्ये 50 बॉल आहे. फ्यू आर रेड, फ्यू आर ग्रीन अँड फ्यू आर ब्ल्यू अमंग देम. ते 3 वेगवेगळ्या कलरचे आहेत, रेड, ग्रीन, ब्ल्यू. ब्ल्यू बॉल्स आर मोर दॅन ग्रीन बॉल्स अँड ग्रीन बॉल्स आर मोर दॅन रेड बॉल्स. त्याच्यात ब्ल्यू बॉल हे ग्रीन बॉलपेक्षा जास्त आहेत आणि ग्रीन बॉल हे रेड बॉलपेक्षा जास्त आहेत. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ऑफ पिकिंग अप अ ब्ल्यू बॉल फ्रॉम द बॅग. त्या बॅगमधून जर तुम्ही ब्ल्यू बॉल काढला तर त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किती? इफ ब्ल्यू बॉल्स आर ऑफ 11 टाइम्स ऑफ द रेड बॉल्स. जर ब्ल्यू बॉल हे रेड बॉलपेक्षा 11 टाइम्स असतील तर. खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. अशा वेळेस काय करायचं? क्वेश्चन सोपा करायचा, म्हणजे गिवन पार्टचा उपयोग करायचा. गिवनमध्ये या कंडिशन व्यवस्थित तोडून लिहायच्या. तर गिवन इन्फॉर्मेशन काय आहे? फर्स्ट कंडिशन आहे टोटल बॉल्स, ब्ल्यू बॉल्स मोर. किती टाइम्स ॲड सबट्रॅक्ट कितीने मोर आहे ते नाही दिलं, फक्त जास्त आहेत. म्हणजे ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स. याच्या पलीकडे काही इन्फॉर्मेशन नाही आहे. किती टाइम्स ग्रेटर आहेत, कितीने ग्रेटर आहेत, काय ॲड करा, सबट्रॅक्ट करा, मल्टिप्लाय, डिवाइड काहीच दिलेलं नाही. फक्त एवढं सांगितलं ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स. नंतर ग्रीन बॉल्स आर मोर दॅन रेड बॉल्स. ग्रीन बॉल्स आर मोर दॅन रेड बॉल्स हे पण सांगितलं आहे. परत कितीने कसे काय ते पण दिलेलं नाही, फक्त ग्रीन बॉल हे रेड बॉलपेक्षा जास्त आहेत. फक्त याच्यावर नाही कळतं, सगळ्यात जास्त ब्ल्यू आहे, सगळ्यात कमी रेड आहे. ओके, आणि ग्रीन त्यांच्या मधले आहेत. तिसरी कंडिशन काय दिली की ब्ल्यू बॉल्स जे आहेत दे आर इक्वल्स टू 11 टाइम्स ऑफ रेड बॉल्स, मीन्स 11 मल्टिप्लाइड बाय रेड बॉल्स. क्लिअर? ह्या 3 कंडिशन दिलेल्या आहेत आणि आपल्याला शोधायला काय सांगितलंय? टू फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ पिकिंग अप ऑर गेटिंग ब्ल्यू बॉल्स. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ब्ल्यू बॉल्स. सोल्युशन परत सांगतो स्टुडंट्स, ह्या ज्या 3 कंडिशन आहेत त्या एकमेकांवर कुठल्या अर्थानं डिपेंडंट अशा दिसत नाहीत. जसं आपण इक्वेशन सॉल्विंगमध्ये करतो की ह्या याच्या 5 टाइम्स आहेत, मग या दोघांमध्ये तसला काहीतरी नंबर दिला, म्हणजे ट्रॅडिशनल इक्वेशन सॉल्विंग टेक्निक आपण वापरू शकत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? 5वी ते 9वी पर्यंतची कुठलीच गोष्ट इथं वापरता येत नाही. मग 5वीच्या अजून खाली जायचं. हा क्वेश्चन हॉट्समध्ये का आला आहे? कारण 5वीपेक्षाही मागच्या वर्गाची कन्सेप्ट आता आपल्याला इथं वापरायची. ती कन्सेप्ट आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन. म्हणजे काय? समजा माझ्याकडं हा बॉल जर 1 असेल तर हे किती असतील? 11 टाइम्स. हा 1 असेल तर हे 11 असतील, राईट? आणि हे 50 मायनस हा 1 प्लस 11 जेवढे असायचे तेवढे असतील. क्लिअर? त्या टाईपचे परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण करूयात. त्याचा एक टेबल करूयात की समजा सगळ्यात कमी किती आहे? रेड बॉल्स 1 असेल तर ग्रीन आणि ब्ल्यू. रेड बॉल 1 असेल तर ब्ल्यू बॉल किती असतील? 11 टाइम्स ऑफ रेड बॉल. म्हणजे ब्ल्यू बॉल्स इज इक्वल टू 11 असणार. आणि ग्रीन बॉल किती असतील? टोटल 50 आहेत ना, म्हणजे 50 मायनस 11 प्लस 1 12. 50 मायनस 12 38 ग्रीन बॉल्स असतील. क्लिअर? आता आपली कंडिशन काय आहे? ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स. तर इथं ब्ल्यू बॉल्स 11 आहे, ग्रीन बॉल 38 आहे. इज इट ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स? नाही. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ते आपण रिमार्कमध्ये लिहूयात. रिमार्क काय म्हणू शकतो आपण? नॉट सॅटिस्फाईंग गिवन कंडिशन किंवा नॉट गिवन अशी इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. दिलेलं काय आहे की ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स इथं असले पाहिजे, पण इथं ते तसं नाही आहे. म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये ते बॉल नाही आहेत. मग समजा रेड बॉल्स जर 2 असतील तर ब्ल्यू बॉल्स त्याच्या 11 टाइम्स म्हणजे 22 असतील. क्लिअर? म्हणजे ग्रीन बॉल्स किती असतील? हे 22 प्लस 2 24. 50 मायनस 24 26. ओके. परत आता कंडिशन काय आहे? ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स. ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स आहे का? नाही येतं. इथं ब्ल्यू बॉल्स 22 आहे आणि ग्रीन बॉल्स 26 आहे. म्हणजे कंडिशन
गिवन कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे हे पण नॉट गिवन आहे. क्लिअर. मग आता समजा रेड बॉल्स जर 3 असतील तर ब्ल्यू बॉल्स किती असतील? 11 टाइम्स 33. ग्रीन बॉल्स किती असतील? 33 + 3 36. 50 - 36 14. 50 - 36 14. ओके. आता दिलेल्या कंडिशन सॅटिस्फाय होतात का? ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स. ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स सॅटिस्फाय झाली. ग्रीन बॉल्स आर ग्रेटर दॅन रेड बॉल्स. ग्रीन बॉल्स आर ग्रेटर दॅन रेड बॉल्स सॅटिस्फाय झाली. म्हणजे त्या बॅगमध्ये रेड बॉल 3 आहेत, ग्रीन बॉल 14 आहेत आणि ब्ल्यू बॉल 33 आहेत. सो दिस इज द गिवन इन्फॉर्मेशन. ओके. म्हणजे ह्या इन्फॉर्मेशनने आपण हे गणित सोडवू शकतो. पण तुम्ही म्हणू शकता की सर प्रोबॅबिलिटी तर अजून पण असू शकते ना, रेड बॉल जर 4 असतील तर काय, ते पण आपल्याला चेक केलं पाहिजे. करूयात. समजा रेड बॉल 4 आहेत तर ब्ल्यू बॉल किती असतील? 11 टाइम्स 44. बरोबर. ग्रीन बॉल किती असतील? 44 + 4 48. 50 - 48 2. परत कंडिशन सॅटिस्फाय होतात का ते बघूयात. ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स. ब्ल्यू बॉल्स आर ग्रेटर दॅन ग्रीन बॉल्स सॅटिस्फाईड. ग्रीन बॉल्स आर ग्रेटर दॅन रेड बॉल्स. ग्रीन बॉल्स आर ग्रेटर दॅन रेड बॉल्स आहेत का? नाही. पॉसिबल नाही. म्हणजे दिस इज नॉट गिवन. म्हणजे आपली जी कंडिशन नंबर 3 होती ती सॅटिस्फाय होऊ शकते. चला अजून एक चेक करूयात. समजा रेड बॉल्स 5 असतील तर ब्ल्यू बॉल्स किती असले पाहिजेत? 11 टाइम्स ऑफ 5 म्हणजे 55. बरोबर. पण टोटल बॉलच 50 आहेत. मग हे ब्ल्यू बॉल 55 असणं शक्य आहे का? नॉट पॉसिबल. म्हणजे इथून पुढं रेड बॉल हे 5 पेक्षा जास्त असणं पॉसिबल नाही. म्हणजे आपली ही जी 3 नंबरची गिवन कंडिशन आहे जी सॅटिस्फाय झाली तीच खरी कंडिशन आहे. हिचा उपयोग करून आपण गणित सोडवू शकतो. तर आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी शोधायची आहे की फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ब्ल्यू बॉल्स. ठीक आहे. मग त्या इव्हेंटला आपण एक नाव देऊयात की सपोज बी इज इव्हेंट ऑफ गेटिंग ब्ल्यू बॉल्स. झालं. देन प्रोबॅबिलिटी ऑफ बी फॉर्म्युला लिहून टाकू पहिलं. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन बी डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आपण या सिस्टमनी शोधले. किती आहेत? ब्ल्यू बॉल्स 33 आहेत. बरोबर. म्हणजे त्याच्या सेटमध्ये 33 एलिमेंट्स असणार आहेत. सो दॅट इज इक्वल्स टू 33. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे टोटल बॉल्स. टोटल बॉल्स किती आहेत? 50. संपलं. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ब्ल्यू बॉल इज 33/50. फिनिश. किती सोपं उदाहरण होतं. आय होप तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू व्हेरी मच. Thank you very much for watching the video till the end. I hope you have understood concept explained in this video. You might have learned something new through this video. Friends, if you have liked the video, please hit the like button. And if you are new to the channel, please subscribe the channel and hit the bell icon. So every time I will upload a new video, you will get the notifications about it and you will not miss any of the concept of this simple subject. Thank you very much.